देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना नेते आहात, गेले 30 वर्ष शोभिका माडिक पण म्हणजे सहकार आलो नाही, आपण शेतकऱ्याचे नेते आहात. तो खरा शेतकरी आहे, त्याला न्याय मिळेल काय वाटतं? मिळालाच पाहिजे. सभासदाने आपला अधिकार दाखवला तर सभासदाला न्याय मिळायला हरकत नाही. आज तुम्हाला मी सांगतो, राज्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच सहकारी दूध संस्था शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यातला एक गोकुळ आहे, मग तो वारणा असेल, राजाराम बाप्पा असेल, कात्रज म्हणजे पुणे जिल्हा दूध संघ आणि राजहंस. पलीकडं दुसरं नाव आठवत नाही. अशी राज्याची एकूण व्यवस्था आहे. खाजगी एकापेक्षा एक मोठे कंपन्यांचं दुधात म्हणजे वर्चस्व निर्माण झालेलं आहे. मानन तर संपल्यातच जमा आहे. आपली जी काही शासनाची दूध संस्था होती मुंबईतली आरे कॉलनी, ती संपलेली आहे. आता मग ह्या 2-4 आहेत ज्याच्यामध्ये आजही तिथं शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. मला आम्हीच मांडतो त्यासाठी, परंतु किमान काही अंशी न्याय मिळतो. किमान जनरल मीटिंग मध्ये मत मांडता येतं, मतदानाच्या माध्यमातून आपलं मत मांडता येतं. जसं गेल्या वेळी मल्टीस्टेटच्या विरोधात मत व्यक्त केलं आणि जे मल्टीस्टेट करायचा प्रयत्न करत होते त्यांना सत्तेवरनं घालवलं. पण खाजगी कंपन्या आल्या, अमूल आलं, त्याच्यामध्ये उत्पादकाला स्थान काय असणार आहे? आणि ह्याच जिल्ह्यामध्ये 6-7 महिन्यापूर्वी अमूलची जी काय दुधाची खरेदी होती ती गोकुळपेक्षा 4-5 रुपये कमी नव्हती. ती का? त्यावेळी परवडत नसताना सुद्धा गोकुळनं जास्त दर देऊन सभासदांना म्हणजे उत्पादकांना सांभाळायचं काम केलं. हे सहकार आहे म्हणून हे शक्य आहे. खाजगी क्षेत्रामध्ये गेलं तर हे होणार नाही आहे. हे सभासदांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.